नॉनव्हेज प्रेमींची सर्वात जास्त आवडणारी चिकन बिर्याणी कशी करायची आज आपण हे बघणार आहोत। बिर्याणी म्हटलं की भात कसा मोकळा सुटसुटीत शिजायला हवा, चिकन सुद्धा अगदी आतपर्यंत परफेक्ट शिजायला हवं। तर आज आपण अगदी अशीच हॉटेलपेक्षा सुद्धा 1000 पटीने जास्त टेस्टी आणि चविष्ट चिकन बिर्याणी घरीच बनवणार आहोत। अगदी घरातल्या साहित्यामध्ये आणि सोप्यात सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये ही चिकन बिर्याणी बनवून तयार होते। ही रेसिपी फॉलो करून जर तुम्ही घरी चिकन बिर्याणी बनवून खाल्ली तर हॉटेलमधली चिकन बिर्याणी तुम्ही कधीच खाणार नाही। याच पद्धतीने घरीच तुम्ही चिकन बिर्याणी बनवून नेहमी खाणार, कारण ही बिर्याणी बनतेच तेवढी जबरदस्त। तुम्ही ही चिकन बिर्याणी बघू शकता, मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे। भात अजिबात चिकट झालेला नाही आणि चिकन सुद्धा अगदी आतपर्यंत शिजलेलं आहे। अगदी आतपर्यंत असं चिकन शिजण्यासाठी एक खास टिप मी इथे सांगितलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी 300 ग्रॅम एवढं चिकन घेतलेलं आहे आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। सर्वात आधी आपला चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे, तर त्यासाठी या चिकन मध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, नंतर पाऊण चमचा हळद टाकायची, हळद थोडीशी जास्तच टाकायची। नंतर एक छोटा चमचा भरून यामध्ये तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे, ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। नंतर रंग छान येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, एक छोटा चमचा जिरे पावडर, एक छोटा चमचा धने पावडर आणि 2 छोटे चमचे यामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा। नंतर अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकायचा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण 2.5 चमचे गरम मसाला वापरू शकता किंवा पूर्ण 2.5 चमचे बिर्याणी मसाला सुद्धा वापरू शकता। नंतर एक छोटा चमचा भरून यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे। नंतर 2 मोठे चमचे भरून दही टाकायचं आहे। दही घेताना ताजं दही घ्यायचं आणि अजिबात आंबट नसलेलं दही घ्यायचं। दही टाकल्यानंतर ठेचून घेतलेलं अद्रक आणि लसूण यामध्ये टाकायचं आहे। नंतर एक छोटा चमचा भरून कसुरी मेथी हातावरती चोळून यामध्ये टाकायची। एक पळी तेल यामध्ये टाकायचं आहे। आता घेतलेलं सर्व साहित्य चिकन वरती व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। चिकन वरती व्यवस्थित लागणार अशा पद्धतीने याला छान एकजीव करून घ्यायचं। दही आणि मसाले छान लागलेले आहेत। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे चिकन आपल्याला मुरवत ठेवायचं आहे। हे चिकन कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यावं लागतं, पण जर हॉटेलमध्ये जसं चिकन शिजलेलं असतं अगदी त्याप्रमाणे शिजवायचं असेल तर कमीत कमी 4 ते 5 तास हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून ठेवावंच लागेल। मी हे चिकन दुपारी 2 वाजता सर्व मसाले लावून फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। 4 ते 5 तासानंतर आपल्याला तांदूळ भिजत ठेवावे लागणार आहे। तर इथे मी 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे, किंवा याला बिर्याणी राईस असं सुद्धा म्हटलं जातं। आता या बासमती तांदूळामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 वेळा हे तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून सर्व पाणी मी यामधलं काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला परत पाणी टाकायचं आहे, तर तांदूळावरती 1 इंच एवढं पाणी राहणार याप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्ध्या तासांसाठी हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आणि जास्तीत जास्त 45 मिनिट हे तांदूळ भिजत ठेवायचे। नंतर एखाद्या छोट्या वाटीमध्ये 10 ते 15 केसरच्या काड्या घ्यायच्या आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, अगदी 2 ते 3 चमचे एवढं। केसर हलकसं पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी हे केसर आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। तुमच्याकडे केसर नसेल तर या ठिकाणी तुम्ही खाण्याचा पिवळा रंग सुद्धा वापरू शकता। बिर्याणी म्हटलं की मस्त तांबूस रंगावरती तळलेला कुरकुरीत कांदा हा आलाच। त्यासाठी मी 4 छोट्या आकाराची कांदी उभी आणि पातळ चिरून घेतलेली आहे आणि कांदा चिरत असताना कांद्याचा पिवळा भाग हा कापून घ्यायचा, म्हणजे कांदा तेलामध्ये सोडल्यानंतर सर्व पाकळ्या मस्त मोकळ्या आणि सुटसुटीत होतील। कांदा तळण्यासाठी मोठ्या आचेवरती तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये सर्व कांदा तळण्यासाठी सोडायचा। कांदा तळत असताना गॅस कुठेही कमी करायचा नाही, तर मोठ्या आचेवरती चमच्याने एकसारखं ढवळत राहून मस्त तांबूस रंग येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता की कांद्याला मस्त तांबूस रंग आलेला आहे। आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊ। कांदा अजून खूप जास्त गरम असल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे याचा रंग आणखी जास्त बदलतो। हा तळलेला कांदा पूर्ण थंड झाल्यानंतर मस्त कुरकुरीत होतो आणि या उरलेल्या तेलाचा वापर बिर्याणी करण्यासाठी आपण करणार आहोत। नंतर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि यामध्ये 2 मध्यम आकाराची कांदी बारीक चिरून टाकायची आहेत। नंतर एक छोट्या आकाराचं टोमॅटो सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून अजिबात पाण्याचा वापर न करता याची आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। कांदा टोमॅटोची पेस्ट बिर्याणीमध्ये वापरलेली असल्यामुळे बिर्याणीचा मसाला हा जास्त प्रमाणात तयार होतो आणि बिर्याणीमध्ये भात खाल्ल्यासारखं अजिबात वाटत नाही। पेस्ट बनवून तयार झालेली आहे। लगेचच आपण बिर्याणी बनवायला घेऊ, तर त्यासाठी एखादं पातेलं गॅसवरती ठेवायचं। या पातेल्यामध्ये 3 पळी तेल टाकायचं। कांदा तळून उरलेला आहे तेच तेल मी इथे वापरलेलं आहे। आता या गरम तेलामध्ये आपल्याला थोडेसे काही खडे मसाले टाकायचे आहेत।
छोटी वेलची, मसाला वेलची, दालचिनी, लवंग, मिरे आणि स्टारफूड आणि एक तमालपत्र यामध्ये टाकलेलं आहे. नंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि बनवून घेतलेली कांदा आणि टोमॅटोची सर्व पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती छान तेल सुटेपर्यंत आणि सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटोचे पेस्टनी मस्त तेल सोडलेला आहे आणि रंग सुद्धा पूर्ण बदललेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने 5 तास झालेले आहे. चिकन सुद्धा मस्त मॅरिनेट झालेलं आहे. आता हे मॅरिनेट करून घेतलेलं सर्व चिकन आपल्याला या मसाल्यामध्ये किंवा या वाटणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती 1.5 ते 2 मिनिट आपल्याला चांगलं याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हे चिकन तेल सोडत नाही. चिकन मॅरिनेट करत असताना त्यामध्ये आपण सर्व मसाले आणि मीठ सुद्धा टाकून घेतलेलं असल्यामुळे परत टाकायची गरज नाही. अंदाजे 2 मिनिट चिकन मस्त परतून झालेलं आहे आणि याला तेल सुद्धा मस्त सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. अंदाजे अर्धा कप एवढं पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. नंतर यावरती थोडीशी पुदिन्याची पावडर टाकायची. बिर्याणीमध्ये ताज्या पुदिन्याची पानं बारीक कापून टाकली जातात, पण माझ्याकडे ताजा पुदिना नसल्यामुळे मी पुदिना पावडर वापरलेली आहे. तुम्ही पुदिन्याची पानं चिरून टाकली तरी सुद्धा चालेल. नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान एकत्र करून यावरती झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण बिर्याणीचा भात बनवून घेऊ. तर मगाशी आपण बासमती तांदूळ भिजत ठेवलेला होता, तो सुद्धा मस्त मुरलेला आहे. या तांदूळामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि नंतर गॅसवरती एखादं मोठं पातेलं ठेवायचं आणि अर्ध पातेलं ते भरून घ्यायचं. या पातेल्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाल्यांमध्ये छोटी वेलची, मोठी वेलची, लवंग, मिरे, दालचिनी, एक स्टारफूल आणि एक तमालपत्र टाकायचं आहे. नंतर अर्धा चमचा लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आहे. पाव चमचा इथे मी शहाजिरं वापरलेला आहे. तुम्ही साधं जिरं वापरलं तरी सुद्धा चालेल. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 1.5 ते 2 चमचे यामध्ये मीठ टाकायचं आहे. नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि मोठ्या आचेवरती या पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता की पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला सर्व बासमती तांदूळ टाकायचा आहे. तांदूळ भिजत असताना जे पाणी आपण वापरलेलं आहे ते सर्व काढून घ्यायचं. फक्त तांदूळच यामध्ये टाकायचे आहेत. तांदूळ टाकल्यानंतर लगेचच चमच्याने याला चांगलं ढवळून घ्यायचं आणि मोठ्या आचेवरती फक्त 4 मिनिटांसाठीच आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत किंवा फक्त 60 किंवा 70% आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ पाण्यामध्ये टाकल्यानंतर घड्याळ लावून फक्त 4 मिनिट जरी तुम्ही शिजवून घेतले तरी मस्त 60 ते 70% आपला तांदूळ शिजतो. मोठ्या आचेवरती पूर्ण 4 मिनिट मी हे तांदूळ शिजवून घेतलेले आहेत. भात आपला शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा शिजवून घेतलेला भात एखाद्या चाळणीमध्ये या प्रकारे काढून घ्यायचा आहे. पाण्यामधून सर्व भात मी काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की भात मस्त मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. आता हा भात थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि चिकन शिजलं की नाही हे बघू. चिकन 4 ते 5 तास चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं असल्यामुळे अगदी 15 मिनिटांमध्येच मस्त शिजलं गेलेलं आहे. बिर्याणीसाठी चिकन 100% न शिजवता आपल्याला फक्त 80% शिजवून घ्यायचं आहे आणि तसं 80% चिकन आपलं शिजलेलं आहे. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चिकनमध्ये चांगली एकत्र करून घ्यायची. चिकन 80% शिजलेलं असलं तरी सुद्धा चिकनमध्ये थोडीशी ग्रेव्ही आपली राहिलेली आहे, तर अशी ग्रेव्ही राहायला पाहिजे. तुमचं जर चिकनमधलं सर्व पाणी आटलेलं असेल तर थोडंसं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं. बिर्याणीचे लेयर्स लावण्यासाठी चिकनचे थोडेसे पीस आणि थोडीशी ग्रेव्ही बाजूला काढून घेतलेली आहे. आता उरलेल्या या चिकनवरती तळून घेतलेला कांदा टाकायचा. नंतर त्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. थोडीशी बारीक चिरलेले पुदिन्याचे पानं टाकायचे, पण इथे मी पुदिना पावडर वापरलेली आहे. नंतर यावरती 60% शिजवून घेतलेला सर्व भात टाकायचा आहे आणि भात टाकल्यानंतर परत यावरती तळून घेतलेला थोडासा कांदा टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुदिना पावडर टाकायची किंवा पुदिन्याची बारीक चिरलेली पानं टाकायची. कांदा, पुदिना आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर चिकनचे जे पीस आपण बाजूला काढून घेतलेले होते ते सुद्धा यावरती ठेवायचे आहेत. सोबतच आपण थोडीशी ग्रेव्ही सुद्धा काढून घेतलेली होती, तर ती सुद्धा पूर्ण भातावरती थोडी थोडी पसरवून घ्यायची. सुरुवातीलाच पाण्यामध्ये केसर सुद्धा भिजत घातलेलं होतं, तर ते केसरचं पाणी सुद्धा आपल्याला यावरती टाकून द्यायचं आहे. यामुळे बिर्याणीच्या भाताला रंग मस्त पिवळासर येतो आणि ग्रेव्ही टाकलेली असल्यामुळे लालसर रंग सुद्धा येतो, म्हणजे आपल्याला वेगळा असा खाण्याचा रंग वापरावा लागणार नाही. नंतर 2 चमचे तूप टाकायचं. तुम्ही तेल टाकलं तरी सुद्धा चालेल आणि यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसवरती डायरेक्ट असं पातेलं न ठेवतात खाली तवा ठेवायचा आणि त्या तव्यावरती आपल्याला हे पातेलं ठेवून द्यायचं आहे. बिर्याणीला व्यवस्थित दम बसावा त्यासाठी या झाकणावरती थोडंसं ओझं ठेवायचं, म्हणजे वाफ बाहेर निघणार नाही. आणि सुरुवातीचे 2 मिनिट मोठ्या आचेवरती आणि नंतरचे 15 मिनिट सर्वात कमी आचेवरती बिर्याणीला मस्त दम द्यायचा आहे.
अंदाजे 15 ते 20 मिनिट बिर्याणीला मस्त दम देऊन झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा लगेच बिर्याणीवरचं झाकण काढायचं नाही, तर 10 मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. म्हणजे पूर्ण अर्ध्या तासानंतरच आपल्याला यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की बिर्याणीला मस्त दम बसलेला आहे आणि इथे आपली चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. इथे तुम्ही बिर्याणीचा भात सुद्धा बघू शकता, मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे. बिर्याणीला 15 ते 20 मिनिट दम देत असताना चिकन अजिबात तळाला जळलेलं नाही आणि चिकन सुद्धा तुम्ही बघू शकता की मस्त मऊसूत असं शिजलेलं आहे. मग लवकरच माझ्या पद्धतीने तुमच्या घरी अशी चिकन बिर्याणी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.